लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता जीवा आणि नंदिनी पुन्हा एकदा एकत्र येणार, तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ आणि काव्याच्या सुरू असलेल्या संसारामध्ये रम्या विष कालवणार। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं बघूया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलंय की रम्याने वसवत्याला सांगितलंय की आई आता मी काहीतरी करणार, तू फक्त बघत राहा। आणि त्यानंतर मग आता इकडे नंदिनी जी आहे ती आता जेव्हा तिचे आई बाबा घरी जायला निघतात तेव्हा धनंजय नंदिनीकडे फक्त बघतो, तर नंदिनी ही आता धनंजयला सांगते, बाबा मी आत्ता तुमच्याबरोबर आणि आईबरोबर घरी येत नाही आहे। त्यावर धनंजय हा नंदिनीकडे बघू लागतो। नंदिनी म्हणते, काव्या नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे, सध्या तिला माझी गरज आहे, मी तिची काळजी घेण्यासाठी इथेच थांबेन। आणि तसंही माझा पूर्ण विश्वास आहे की आई तिची काळजी अगदी छान आणि उत्तम पद्धतीने घेतील, पण शेवटी मलाच काव्याला सोडून येण्याची इच्छा नाही आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर नाही येत, तुम्ही आणि आई जा घरी। त्याबरोबर धनंजयला तर आता नंदिनी हॉस्पिटलमध्ये जे काही बोलली ते सगळंच आठवतं। मोहितेंची सून वगैरे नंदिनी धनंजयला खूप बडबडली होती। मग धनंजय म्हणतो, ठीक आहे नंदिनी, जशी तुझी इच्छा, मी काय तुला फोर्स करणार नाही आहे, तुला जे योग्य वाटेल बाळा तेच कर। बरं आता आम्ही निघतो, दोघीही बहिणींनी काळजी घ्या। त्याबरोबर मग लगेचच आता शारदा ही काव्याकडे येते आणि काव्याला आता ती म्हणत असते, काव्या बाळा स्वतःची काळजी घे, स्वतःला जग, आणि हो वेळेवरती खातपीत जा, जास्त हट्टीपणा करू नकोस। त्यावर काव्या म्हणते, हो गाई, किती काळजी करशील, काळजी करू नको, मी एकदम व्यवस्थित राहीन, वेळेवर खाईन, वेळेवर पिन, सगळं वेळेवर करेन। आणि जरीही मी काही वेळेवर करायचं विसरले तरी नंदिनी ताई तर आहेच आणि मालिनी काकूसुद्धा आहेत ती। त्यानंतर मग आता लगेचच मालिनी म्हणते, हो हो शारदाताई, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी आहे ना इकडे बरोबर यांच्यावर लक्ष द्यायला, तुम्ही अगदी निश्चिंत निवांत बिनघोरपणे जा। त्याबरोबर मग लगेचच शारदा आणि धनंजय हे दोघंही तिकडनं निघतात। मग शारदा आणि धनंजय निघून गेल्यावर आता इकडे सगळेजण घरात छान मस्त आनंदात एकत्र जेवतात वगैरे, काव्याला बरं वाटतंय याचा आनंद साजरा करतात। त्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात। आता जीवाने तर नंदिनीला त्या दिवशी रूममध्ये घेतलेलंच नव्हतं, त्यामुळे आता नंदिनी ही एकटीच बाहेर हॉलमध्ये बसलेली असते। आता तिला वाटत असतं की जीवा आजही आपल्याला काही रूममध्ये घेणार नाही आहे, त्यामुळे ती तिथे बसून राहते। त्यावेळी आता इकडे जीवा हा वरती रूममध्ये निघून गेलेला असतो आणि तो रूममध्ये नंदिनी रूममध्ये येण्याची वाट बघत असतो। तर आता नंदिनी काही रूममध्ये जात नसते, ती खाली बसून विचार करत असते की काय करू, वरती जाऊ का, नाही नको, मी वरती गेलेलं जीवाला नाही आवडणार, त्या दिवशी मी वरती गेले तर जीवांनी खोलीचा दरवाजा बंद करून घेतला, आज पुन्हा जर जीवांनी खोलीचा दरवाजा बंद करून घेतला तर त्यापेक्षा मी वरती न गेलेलंच परवडेल, मी इथेच राहते, इथेच झोपते। आणि मग नंदिनी ही आता तिथेच झोपायचं असं ठरवते आणि मग आता तिथेच झोपण्यासाठी ती बसलेली असते। इतक्यात आता जीवा वरती गॅलरीत येतो आणि बघतो तर काय की नंदिनी ही तिथेच आता बाहेरच अजून बसून आहे। मग आता तिकडे मालिनी काकू येतात आणि नंदिनीला, काय झालं, तू अजून इथे का बसली आहेस विचारतात। तर नंदिनी त्यांना काही सांगत नाही, ती अशीच बसली आहे असं उत्तर देते। मालिनी काकू तिकडनं निघून जातात। मग आता नंदिनी तिथेच बसलेली असताना जीवा तिकडे येतो आणि जीवा नंदिनीला, आता अजून इथे किती वेळ बसणार आहे, झोपायला यायचं नाही का, झोपायला चल असं म्हणतो। आता जीवाने झोपायला चल असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते, त्या दिवशी मी झोपायला आले होते वरती तर तुम्हीच खोलीचं दार बंद केलं आणि मला खोलीत घेतलं नव्हतं ना, असं म्हणते। त्यावर जीवा म्हणतो, ते झालं त्या दिवशीचं, पण आता मग मीच सांगतोय ना खोलीत झोपायला चल म्हणून, तर ऐक माझं, चल लवकर खोलीत झोपायला। नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही खरंच बोलताय। त्यावर जीवा म्हणतो, खोटं कसं बोलतात ते मला माहीत नाही आणि मुळात ह्या विषयात काही खोटंही बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही, चल लवकर।
त्यावेळी मग लगेचच आता नंदिनी हसत हसत जीवाबरोबर वरती झोपायला येते. आता नंदिनी झोपायला आल्यावर इकडे मनातल्या मनात म्हणत असते, जीवांनी मला स्वतःहून वरती झोपायला बोलवलं, याचा अर्थ नक्की जीवांच्या मनात आता माझ्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा राग किंवा द्वेष नाही आहे. उलट जीवांनी मला माफ केलं आणि म्हणूनच जीवा इकडे स्वतःहून आले आणि स्वतःहून जीवांनी मला बोलवलं. मग आता ती विचार करते, खरंच जीवांनी जर मला माफ केलं तर किती बरं होईल. मी आणि जीवासुद्धा पुन्हा एकत्र येऊ, पुन्हा देशमुखांच्या घरातलं हसतं-खेळतं वातावरण परत येईल असा विचार करत नंदिनी बसलेली असते. त्यावेळी जीवा नंदिनीला सांगतो, आणि हो, आत्ता तू झोपायला वरती येऊ शकतेस. नाही, खाली तिथे पॅसेजमध्ये बाहेर वगैरे हॉलमध्ये झोपण्याची गरज नाही आहे, समजलं ना? त्यावेळी मग मात्र नंदिनी फक्त होकारार्थी मान हलवते. त्यावर जीवा म्हणतो, हो नाही, काहीतरी उत्तर दे. त्यावर नंदिनी म्हणते, हो, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणालाय ना की बाहेर झोपायचं नाही, म्हणून तर नाही झोपणार. मी येऊन गुपचूप आतमध्येच झोपत जाईन. त्यावर जीवा म्हणतो, नशीब माझं, एवढं तरी ऐकलंस. नंदिनी म्हणते, झोपूया का आपण? मग त्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघंही जण झोपून घेतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे वसुआत्या ही रम्याला विचारते, रम्या, नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू आहे? काय चाललंय काय नेमकं तुझ्या मनात? तू काय करणार काय आहेस ते मला सांग बरं. रम्या म्हणते, आई, मी जे काही करणार आहे त्यानंतर पार्थ आहे ना कायमचा माझा होऊन जाईल. पार्थच्या मनात ती काव्य कितीही असली ना तरीसुद्धा पार्थला मला सोडून जाता येणार नाही. पार्थला माझ्यासोबतच आयुष्यभर राहावं लागेल. त्यावर वसुआत्या म्हणते, रम्या, म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यात शिजतंय तरी काय? अगं, मला तरी कमीत कमी खरं आणि स्पष्ट सांग ना. मी तर तुझ्या सोबतच आहे ना कायम. त्यावर रम्या म्हणते, आई, तुला म्हटलं ना, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आता पार्थ फक्त माझा आणि माझा होईल. पार्थला स्वतःचं बनवण्यासाठी आता जे काही करावं लागणार आहे ना ते सगळं मी करणार आहे आई. असं समज. आता रम्या ही हार मानणार नाही आहे. तू बघत राहशील मी काय काय करते ते. वसुआत्या म्हणते, रम्या, तू हे जे काही बोलतेस ना त्याने मग मात्र मला आता खूप टेन्शन येत चाललं. तू काय करणार आहेस काय नाही मला काही कळत नाही आहे. रम्या म्हणते, आई, मी म्हटलंय ना तुला की तू काळजी करू नको म्हणून, मग तू फक्त काळजी करणं सोडून दे. बाकी पुढे काय करायचं ते सगळं मी बघून घेईन, समजलं? तू निश्चिंतपणे राहा. मग आता पार्थला त्याच्या एका ऑफिसमधल्या मुलीचा, रिसेप्शनिस्टचा फोन येतो आणि आता ती पार्थला म्हणते, सर, आपलं जे इंद्रधनुष्य प्लॅनिंग आहे त्याची उद्या मीटिंग आहे. त्यावर तो म्हणतो की हो, मला माहिती आहे, उद्या मीटिंग आपल्या ऑफिसला आहे सकाळी 10 वाजता. त्यावरती मुलगी सांगते, नाही ना सर, तेच तर सांगायला कॉल केला आहे. मीटिंग रिशेड्यूल केलेली आहे आणि ती मीटिंग आहे संध्याकाळी 7:30 वाजता. त्यावर आता इकडे पार्थ म्हणतो, काय, संध्याकाळी 7:30 वाजता आणि ऑफिसची मीटिंग? पण का? त्याबरोबर ती मुलगी सांगते, अहो सर, कारण ती जी पार्टी होती त्यांनीच सांगितलं आहे की मीटिंग त्यांना संध्याकाळी करायची म्हणून, आणि ते सुद्धा त्यांना आपल्या ऑफिसवरती नाही तर बाहेर कुठेतरी मीटिंग हवी आहे, म्हणजे एखाद्या हॉटेलवर वगैरे. पार्थ म्हणतो, कशासाठी पण हे सगळं? त्यावर ती मुलगी सांगते, सर, ते तर मलासुद्धा काही माहीत नाही आहे, पार्टीची डिमांड आहे अशी. त्यावर मग पार्थ म्हणतो, ठीक आहे, जर क्लायंटची डिमांड आहे तर आपल्याला पूर्ण तर करावीच लागेल. मग पार्थ म्हणतो, मी काय करायचं ते बघतो, आणि मग तो फोन ठेवतो आणि त्यानंतर तो रम्याला एका मोठ्याच्या मोठ्या 7 स्टार हॉटेलमध्ये सगळी काही अरेंजमेंट करायला सांगतो. रम्या होकार देते आणि आता तिने 7 स्टार हॉटेलमध्ये सगळी व्यवस्थित अरेंजमेंट केलेली असते. त्यानंतर मग पार्थ आणि रम्या दोघंजण ऑफिसच्या मीटिंगसाठी त्या 7 स्टार हॉटेलमध्ये पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर मग आता मीटिंग वगैरे पूर्ण होते. मीटिंग झाल्यावर पार्थ म्हणतो, रम्या, निघायचं का आपण? त्यावर रम्या म्हणते, हो, निघूयात ना. आणि आता अचानकच पार्थला घेरी येऊ लागते. आता मीटिंग पूर्ण झाल्यानंतर पार्थला चक्कर येत असते. रम्या म्हणते, पार्थ, निघायचं ना? त्यावर पार्थ रम्याला म्हणतो, रम्या, 5 मिनटं बसूया. आणि मग पार्थ तिथेच बसतो. आता पार्थ तिथे बसतो. आत्ता पार्थला चक्कर येत असते. पार्थला कळत नसतं की मला काय होतं. रम्याला मात्र खरं तर बरोबर माहीत असतं हे सगळं, कारण रम्यानेच तर त्या क्लायंटना फोन करून सांगितलेलं असतं की
आमच्या मुंबईमध्ये खूप मोठे मोठे 7 स्टार हॉटेल्स आहेत आणि आपण तिथे मीटिंग घ्यायची सोडून ऑफिसमध्ये बोरिंग ठिकाणी मीटिंग घेणार आहोत. म्हणूनच पार्टीने डिमांड केलेली होती की आपण मग मीटिंग एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये करूया आणि म्हणूनच तिथे 7 स्टार हॉटेलमध्ये पार्थच्या कामाची मीटिंग होती. आणि आता रम्याने जेव्हा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी ऑर्डर केलं तेव्हा तिने पार्थसाठी त्याच्या आवडीची सिनेमन कॉफी ऑर्डर केली आणि त्या सिनेमन कॉफीमध्येच तिने गुंगीचं औषध टाकलं होतं आणि त्याच गुंगीच्या औषधामुळे आता पार्थला गुंगी येत असते. पण आता रम्या तर असं दाखवत असते जणू काही तिला माहीतच नाही आहे. सगळं काही करून सवरून रम्या ही अगदी नामानिराळी राहिलेली असते. मग आता रम्या ही पार्थला म्हणू लागते, पार्थ निघायचं का? पार्थ म्हणतो, रम्या थांब. रम्या विचारते, पार्थ तुला काही होतंय का? पार्थ म्हणतो, मला कळत नाही आहे, मला नाही कळत आहे. त्यानंतर तर पार्थ बेशुद्ध होतो. रम्या आता तिनेच पैसे दिलेल्या वेटर्सना बोलवते आणि पार्थला वरती तिने बुक केलेल्या रूममध्ये घेऊन जायला सांगते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे वसवत्या, हिला मात्र रम्या नेमकं काय करणार आहे ह्याबद्दल काहीच आयडिया नसते. वसवत्या विचार करत असते, रम्या आज नेमकं काय करणार असेल मला काहीसुद्धा माहीत नाही आहे. ही मुलगी ना मला काही म्हणून काही सांगत नाही. मला जर सगळ्या गोष्टी आधीच माहिती असतील, मला हिने आधीच विश्वासात घेऊन सगळं काही सांगून ठेवलं असतं तर पुढे जाऊन जर उद्या काही प्रॉब्लेम झाला तर मी सुद्धा हिची बाजू घेऊन बोलले असते ना. पण नाही, ह्या मुलीला मला कधी काही सांगायचंच नसतं. मला सगळ्या गोष्टींपासून वेगळं ठेवायचं असतं आणि नंतरनं मग काहीतरी प्रॉब्लेम आले की मग मात्र हिला आई दिसते. पण मग असं कसं चालेल देवा, आता तूच काय ते बघून घे बाबा, ही मुलगी नेमकं काय करते त्यामध्ये हिला यश दे वगैरे वगैरे वसवत्या प्रार्थना करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ हा बेशुद्ध असतो. पार्थला म्हणजे काही भान नसतं, तो कुठे आहे काय आहे, तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असतो. ह्याच गोष्टीचा फायदा आता रम्या घ्यायचं ठरवते. रम्या आता पार्थच्या शर्टची बटणं उघडते आणि आता पार्थच्या शर्टची बटणं उघडी करून पार्थच्या पायातली बुटं काढून फेकून देऊन आता रम्या ही स्वतःचा सुद्धा थोडा कुर्ता वगैरे बाजूला करते आणि पार्थबरोबर फोटो काढते त्याच्या खूप जास्त जवळ आणि क्लोज जाऊन. आणि मग आता ती म्हणत असते, पार्थ खरंच सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुझ्याकडनं हे असं काहीही होणं शक्य नाही आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, कारण तू तुझ्या लिमिट्स कधीच क्रॉस करू शकत नाही. पण आपल्या दोघांना जर एकत्र यायचं असेल, मला जर तुला माझा बनवायचं असेल ना तर मला हे सगळं काही करावं लागणार आहे. खरंच सॉरी, मला हे सगळं तुझ्याबरोबर वागताना खूप वाईट वाटतं पण मला करावंच लागणार, त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. असं म्हणत मग रम्या ही आता पार्थबरोबर फोटोज वगैरे क्लिक करते आणि मग तशीच तिथे बसून राहते सोफ्यावरती. सकाळी पार्थ जेव्हा शुद्धीवरती येतो तेव्हा पार्थच्या लक्षात येतं की अरे अजूनही आपण हॉटेलवरच आहोत. मग पार्थ उठतो आणि आता तो रम्याला म्हणतो, रम्या काय गं, काय झालं, तू इथे अशी का बसलीस? आणि हे काय, आपण इथे अजून हॉटेलवरच काय करतोय? एव्हा ना आपण घरी जायला हवं होतं. रम्या तुझ्याशी बोलतो मी, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. रम्या उठ ना, काहीतरी बोल, काय झालंय? त्यावेळी मग आता रम्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ खरं बोलतोयस तू? त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे? त्यावर रम्या म्हणते, पार्थ खरंच काल रात्री जे काही घडलं त्याबद्दल काही आठवत नाही आहे का तुला? त्यावर पार्थ म्हणतो, काय घडलंय काल रात्री? मला नाही आठवत आहे. त्यावर रम्या म्हणते, पार्थ काल रात्री ते घडलं जे कधीच घडायला नको होतं. काल रात्री आपल्या दोघांमध्ये ते झालं जे कुठल्याही मुलीला तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडण्याआधी कधीही व्हावं असं वाटणार नाही. पार्थ आता माझ्याबरोबर कोणीही लग्न करणार नाही. आता माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता सगळं संपलं पार्थ, सगळं संपलं. पार्थला काहीच कळत नसतं. पार्थ रम्याला विचारतो, रम्या मला काहीच कळत नाही आहे, तू जरा स्पष्ट बोलशील का प्लीज? त्यावेळी रम्या म्हणते, पार्थ अरे काय स्पष्ट बोलू, आपण दोघंजणं ह्या रूमवर एकटेच आहोत. कळत नाही आहे का याचा अर्थ तुला? काल रात्री आपल्या दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली जितकी नको वाढायला हवी होती. तू जबरदस्ती केली आहेस रात्री पार्थ माझ्यावर. त्यावेळी पार्थला खूप मोठा धक्का बसतो. पार्थ म्हणतो, काय? नाही 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 रम्या, हे शक्यच नाही आहे, तू खोटं बोलतेस.
हो, खोटं आहे हे सगळं, स्पष्ट खोटं आहे. रम्या, हे बघ, तुलाही व्यवस्थित माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, माझ्याकडनं अशी कुठलीही चूक होणं शक्य नाही आहे. तू उगाचच्या उगाच तुझ्या तोंडाला येईल ते बरळू नकोस, समजलं ना? काहीही बोलशील का तू उगाचच्या उगाच? गप्प बस, काहीतरी फेकाफेकी करू नकोस. तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का रम्या? हा विषय मस्करी वगैरे करण्याचा तर मुळात नाहीच आहे. उगाचच्या उगाच बडबड करू नकोस काहीतरी नसती. तुला कळतंय का हे किती सिरियस आहे ते? ह्या अशा विषयावरून संसार उद्ध्वस्त होईल माझा. त्याबरोबर रम्या म्हणते, पार्थ, तुला तुझा संसार उद्ध्वस्त होईल याची भीती वाटते? अरे माझं तर आयुष्य ऑलरेडी उद्ध्वस्त झालं आहे पार्थ. आता माझं काय होईल? आता माझं कसं होईल? आता मला कोणीच एक्सेप्ट नाही करू शकणार ना, कारण जे नको व्हायला हवं होतं ते झालं आहे. पार्थ, मुलीची अब्रू ही अगदी काचेप्रमाणे असते. थोडासा जरी धक्का लागला ना तरी लगेच फुटते आणि माझ्या बाबतीत तर तेच घडलं. आता माझं लग्न नाही होणार. आता मी एकटीच राहणार. आता मी आयुष्यभर अशीच राहणार. हो ना पार्थ? हो ना? आता मी अशीच राहणार ना? मी कुवार राहणार. माझं काहीच नाही होणार. हो ना पार्थ? तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू मला इथे मीटिंगसाठी आणलंस, तू मला हे हॉटेल बुक करायला सांगितलंस आणि मी इथे तुझ्याबरोबर आल्यानंतर तू माझ्याबरोबर जबरदस्ती केलीस. का वागलंस हे सगळं पार्थ? हे सगळं करून तुला काय मिळालं? जर तुला हेच सगळं करायचं होतं माझ्याबरोबर तर तू माझ्याशीच लग्न का नाही केलंस? पार्थ म्हणतो, रम्या गप्प बस प्लीज, गप्प बस जरा वेळ. तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? हे बघ रम्या, तू जे काही बोलतेस ना त्यातलं मला काहीही आठवत नाहीये, कळलं का? त्यामुळे प्लीज मला विचार करू दे, मला शांत बसू दे. एवढं बोलून पार्थ आता डोक्याला हात लावून तिथे शांतपणे बसून घेतो आणि आता तो विचार करू लागतो की मी आता काय करू? मी आता घरी कसं जाऊ? घरी जाऊन मी काव्याला काय सांगू? काव्य माझी वाट बघत बसली असेल घरी. कसं करू? काय करू? मला काहीतरी करायला तर लागणारच आहे. रम्या म्हणते ते सगळं खरं असेल का? की रम्या खोटं बोलते? पण मग जर रम्या खोटं बोलत असेल तर रम्याकडे ते सगळे फोटोज कुठून आले असतील? असे वेगवेगळे प्रश्न आता पार्थच्या मनात फिरत असतात. उत्तर मात्र एकाचंही सापडत नसतं, पण प्रश्न मात्र खूप असतात. पार्थला कळत नसतं की आता काय करू, काय बोलू, कोणाशी बोलू, कसं बोलू, काही म्हणून पार्थला कळत नसतं. पार्थ तिथे तसाच बसून असतो. तर इकडे रम्या मनात म्हणत असते, पार्थ, तू कितीही आणि काहीही आठवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुला काहीच आठवणार नाहीये. कारण काल रात्री मुळात काही घडलेलंच नाहीये की जे तुला आठवेल. सॉरी पार्थ, मला तुझ्याशी खोटं बोलण्यात किंवा तुझ्याशी फसवणूक करण्यात अजिबातच मजा येत नाहीये, पण मी काय करू? तू मला स्वीकारत नाही आहेस आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागतंय जेणेकरून तुला माझा करता यावं. एकदा का तू माझा झालास ना कायमचा की मग बघ, आता जितकं मी तुला टेन्शन दिलं आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुख मी तुला देईन. खरंच हे माझं वचन आहे. त्याबरोबर आता इकडे पार्थ रम्याकडे बघू लागतो तर रम्या लगेचच रडण्याची ॲक्टिंग करते आणि म्हणत असते, पार्थ, का वागलास असं? सांग ना, तुला हे सगळं जर माझ्यापासून हवं होतं तू लग्न करायला का नकार दिलास? बोल ना पार्थ, बोल, गप्प राहू नकोस. पार्थ मात्र निरुत्तर असतो. त्याच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं आणि काहीच उत्तर नसतं. तर दुसऱ्या बाजूला रम्या ही मात्र पार्थला सर्व गोष्टींचा दोष देत असते. ती पार्थला असं दाखवत असते की तू चुकीचं आहेस आणि मी बरोबर आहे. तूच माझ्याबरोबर चुकीचं काहीतरी केलं आहेस आणि तू मला फसवलं आहेस वगैरे वगैरे. आता ती पार्थला दाखवून देण्याचा प्रयत्न करू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट